मंडळानं सादर केलेला देखावा पुतना राक्षसिणीचा वध. पुतना वध. कंसाकडे आल्यानंतर महाबळ कंसाला म्हणाला, हे राजन, तुझा शत्रू गोकुळात आनंदानं नांदतोय, मी त्याला यामुळे कंसाला मृत्यूची भीती वाटू लागली. एवढ्यात तिथे पुतना नावाची अक्राळ विक्राळ टिप्पाळ शरीरयष्टीची राक्षसीण आली. ती म्हणाली, महाराज, तुम्ही चिंता करू नका, मी मायावी राक्षसीण आहे. मी त्या श्रीकृष्णास ठार करीन. मी लावण्यवती स्त्रीचं रूप घेईन, त्याला वर्षाचं स्तनपान करीन. त्यामुळे तुम्हाला दीर्घायुष्य लाभेल. महाराज, मला आज्ञा द्या. पुतना राक्षसिणीने मनमोहक स्त्रीचं रूप धारण केलं, गोड विष लावलं. त्यानंतर तिचे गोकुळात आगमन झाले. ती मनमोहिनी राक्षसीण नंदाच्या घरी आली. ती नंद पत्नीस म्हणाली, माते, श्रीकृष्ण कुठे आहे ग? मला की नाही त्याचं मनमोहक रूप बघायचंय, दाखवते. पुतनेनं कृष्णाला जवळ घेतलं आणि प्रेमाने मुके घेतले. थोड्या वेळानंतर तिनं कृष्णाच्या तोंडात गोड विष लावलेला आपला स्तन दिला. श्रीकृष्ण प्रेमानं पुतना राक्षसिणीचे स्तनपान करू लागला. तिचे श्रीकृष्णावरील अपार प्रेम पाहून नंदपत्नी आश्चर्यचकित झाली. त्या राक्षसिणीस वाटलं की स्तनपान करता श्रीकृष्ण परलोकी जाईल, पण काही केल्या तो स्तन सोडेना. त्याने स्तनाला लावलेले सर्व विष प्राशन केले. त्यामुळे पुतना भयभीत झाली. तिच्या स्तनांमधील सर्व दूध सुद्धा श्रीकृष्णानं संपवलं. नंद किशोरने तिचे रक्त शोषण्यास सुरुवात केली. त्यामुळे तिला जीवाची भीती वाटू लागली. पुतना मोठ्यानं आक्रोश करू लागली. कृष्ण, मला सोड. माझ्या हातून पाप घडलंय. मी कुणाची चूक नाही करणार. कुणाची चूक नाही करणार. कृष्ण, कृष्ण, सोड, सोड. असं म्हणत तिने मृत्यूला मिठी मारली. ध्वनिमुद्रण चंद्रशेखर येलारपूरकर. रिदम रेकॉर्डिंग स्टुडिओ, पुणे. निवेदन अन्वय बेंद्रे.